घरात होती ना ती, कशी का होईना 4 कामं करत राहायची. आता म्हणजे सगळी कामं परत मलाच करावी लागतात. देवा, बघतोयस ना बाबा? हं? आई, अगे त्या बघ, मंगलच्या सासूबाई आले बघ. तुम्हाला काय बंद दारा पलीकडचं दिसायला लागलंय की काय? म्हणे मंगलची सासू आली आहे. वहिनी, दूध आहे का थोडंसं? अहो, तर दुकान आज बंद आहे. वहिनी, अहो दूध हवं होतं थोडंसं. हो आहे ना, या बसा. वहिनी, अहो काय झालं? तुम्ही अशा? अहो तर काय सांगू, हे असंच करतायत. काहीतरी पुटपुटत राहतात, कागदावर काहीतरी खरडत राहतात. ती गेलीये तरी सुद्धा. जो जातो तो माणूस, जो टिकतो तो काळ. ती टिकू नये, ती गेली नाही, ती आहे, ती आहे. हे असं काय बरळतायत? हा सगळा काय प्रकार आहे? आमचा निरंजन सुद्धा असंच काहीतरी बरळत होता. ती आहे, तिचा वावर आहे, ती इथेच आहे, असं काहीतरी म्हणत होता. आमचे दादा कायम म्हणायचे, वादळानंतर गावं उभी राहतात, पण पिकं उभी राहत नाही. त्यासाठी पाऊस पडावा लागतो. माणसाचंही तसंच असतं. एखादं अनिष्ट टळलं की शुभ कार्य घडवावं लागतं, म्हणजे सगळं काही नीट होतं. मग आता आपण घरात किंवा सोसायटीत सत्यनारायण घालूया. पूजा अर्चा, मंत्रपठण, होम हवन झालं
की या परिसरात सगळं काही नीट होईल. ठीक आहे, आपण घालूयात पूजा. तुम्ही उषाच्या कानावर घाला हे सगळं. आता तिच्या कानावर घालून काय उपयोग आहे? म्हणजे ती गेली दुबईला. दुबईला? कधी? केव्हा? आता कधी आणि केव्हा या प्रश्नांनी काही फरक पडणार आहे का? ती सुटली हे खरं. आता ती, तिचा नवरा आणि तिचं पोर एकत्र तरी राहतील त्या निमित्ताने. खरं आहे तुमचं. ते पूजेचं मात्र आपण नक्की करूयात. तुम्ही तयारीला लागा. मी आहे ना मदतीला तुमच्या. शुभ कार्यासाठी आता उशीर नको. शुभ कार्य अर्थात मंगल कार्य. योगायोग विनाश योग. विनाश योग. रमा, निरंजन दादा, अरे कुठे लक्ष आहे तुझं? दादा, अरे बाजूला ये जरा, बाजूला ये. दादा, अरे काय काय बघत होतास तू आणि कोणाला शोधतोयस तिकडे? नाही काही नाही. दादा, अरे हायवेवर तू मध्ये उभा आहेस, केवढ्या स्पीडने गाड्या येतात जातात इथे, माहितीये का? काही झालं असतं तर. एनिवे, तू तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे, पण मला सांग, तू तू इथे कशी काय? मी ऑफिसला निघाले होते ना. ऑफिस? हो अगं पण तू तर दिल्लीला होतीस ना? हो, अरे पण आता मुंबई ब्रांचला मी ट्रान्सफर करून घेतली. हो. माझं घर पण इथेच आहे जवळ. ऍक्च्युली दिल्लीला जाण्यापूर्वी मी इथेच राहायचे. हो. अगं मग आपलं घर इथेच आहे, अगदीच शेजारी जवळ. हो, आय नो. ऍक्च्युली काय झालं की तुला आणि मावशीला भेटून मग ऑफिसला जायचा प्लॅन होता. ए, मावशी आहे ना घरी? हो आहे ना, घरीच आहे ती. चलो, बेस्ट. ए, मग चल ना तू पण बरोबर. आता कुठे एकटा येशील घरी? नाही, तू तू हो पुढे जरा. माझं एक काम आहे, ते मी ते करून घेतो. नक्की या दादा, मी वाट बघते. हो हा, लवकर. प्लीज. घे चहा घे. काय हो मावशी, कशाला चहा वगैरे करत बसलात? एवढ्या वेळात गप्पा मारल्या असते ना आपण. अगं गप्पा तर मारूच ना, पण तू पहिल्यांदाच आली आहेस आणि तेही अशी न सांगता. आधी सांगितलं असतं तर चांगला श्रीखंड पुरीचा बेत केला असता. बापरे, मग चहाच परवडला. घे बस.
पण बरं झालं तू आलीस ते. इतके दिवस सिद्धार्थचे आणि तुझे नुसते फोटोज बघत होते बघ. पण फोटोतून माणूस कुठे कळतो ग? अहो मावशी, एक सिक्रेट सांगू का? त्या सगळ्या फोटोज मध्ये मी जेवढी शहाणी मुलगी वगैरे वाटते ना, तेवढी खऱ्या आयुष्यात नाहीये बरं का. असू दे ग, आमचा सिद्धार्थ तरी कुठे शहाणा आहे. हं? एकदम बरोबर आहे. पण खरं सांगू, सिद्धार्थची ना मला खूप काळजी वाटायची. बोर्डिंग मध्ये राहिला ग आयुष्यभर. सुट्टी मिळाली की यायचा घरी, पण त्याच्या घरी कमी आणि इथेच जास्त असायचा. खूप मस्ती करायचा. अहो करायचं काय, अजूनही करतो, मला विचारा. 8वीत होता तेव्हा त्याचे आई बाबा गेले. बोर्डिंग सोडणार नाही म्हणाला. तिथेच राहिला, शिक्षण पूर्ण केलं, स्कॉलरशिप मिळवली आणि परदेशीही गेला. परत आला तो डॉक्टर होऊनच. तेव्हाही सुट्टीत भेटायला यायचा. आताही सुट्टी मिळाली की येतो, पण आला की असा वावरतो की जणू काही इथेच लहानाचा मोठा झालाय. निरंजनचा आणि माझा अगदी जीव की प्राण आहे बघ. पण तुला सांगते, त्या बोर्डिंग मध्ये इंग्लिश शाळा आणि नंतर परदेश. मला वाटलं गोरी मेमच घेऊन येतो की काय कोण जाणे आता. आणि त्यात मी मराठी आहे हे ऐकून तुम्हाला धक्काच बसला असेल नाही? अगो हो, म्हणजे खरं सांगू का तुला, अगं तो मराठी बोलतो म्हणजे असं अगदी बोलतो ना की जणू काही वाटावं की इंग्लिशच बोलतोय. आता तू मला सांग, असं मराठी ऐकून कोण मराठी मुलगी त्याच्या प्रेमात पडेल ग? अहो मी पडले ना प्रेमात. आणि फक्त प्रेमातच नाही पडले, तर लग्नासाठी पण तयार झाले. अरे हो मावशी, लग्नाच्या विषयावरून आठवलं, एक गुड न्यूज आहे. माझे आई बाबा एंगेजमेंटसाठी तयार झालेत. हो, काय सांगतेस काय? त्यांनी तारीख बघायला सांगितली. अरे वा वा, अभिनंदन. थँक्यू. बघ, म्हणजे श्रीखंड पुरीचा बेत करायलाच हवा होता. हो मावशी, मी ना श्रीखंडपुरी कशाबद्दल? ते राहू देत. इतक्या वेळ तू कुठे होतास? हिने मला सांगितलं हिच्या गाडी समोर आलास म्हणून. अरे जर भेटलीच होती ही तर हिच्या बरोबर घरी यायचंस ना. आणि हायवेवर कशाला गेला होतास? बरं ते जाऊ दे, तू सांग श्रीखंडपुरी कशाबद्दल? अरे दादा, आई बाबांनी एंगेजमेंटला होकार दिलाय. इज इट? आरटीएस, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू दादा. आणि तू हे मग मगाशी का नाही सांगितलंस मला? काहीतरी स्वीट आणलं असतं, गोड आणलं असतं ना मी. अरे मी सांगणारच होते, पण म्हटलं सगळ्यांना एकत्रच न्यूज देते ना, तुला, मावशींना, रमाला, म्हणून. ही कशी ओळखते तिला? आम्ही भेटलो होतो एकदा. आम्ही? हो मावशी, म्हणजे मी, दादा, सिद्धार्थ, रमा, आम्ही सगळे भेटलो होतो ना. ए रमा कुठे आहे? दिसलीच नाही आल्यापासून. घरात नाहीये ती. तू चहा घे, गार होतोय. तू बस, मी आलो. मी हा पिऊ बोल. हाय हँडसम. आता तुला कोणी सांगितलं की मी हँडसम आहे? अरे सांगायचं काय त्यात, मला माहितीच आहे. वाय डू यू थिंक आय एम मॅरिंग यू? ओह, दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. बघ, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट, पण जे काही बोलायचं ना जरा पटापट बोल. मला हॉस्पिटलला जायला खूप उशीर झाला ऑलरेडी. फाईन मिस्टर बोरिंग. बोरिंग? तू जस्ट मला हँडसम म्हणालीस, आता मी बोरिंग झालो? दॅट्स नॉट फेअर. हा बरं ते सगळं जाऊ दे, आधी ओळख, मी कुठे जाऊन आले असेल? तू ऑफिसला जाता जाता मावशीच्या घरी गेली होतीस, राईट? व्हॉट? नो, हाऊ कॅन यू बी सो शार्प? म्हणजे एकही क्लू न देता कसं काय ओळखलंस तू? खरं सांग. हा का, निरंजन दादाचा मेसेज आला होता की तू त्याच्या घरी आलीयस. अरे यार, निरंजन दादाने काही सरप्राईजच नाही सोडलं माझ्यासाठी. बाय द वे, मी मावशीला सांगितलंय बरं का साखरपुड्याचं. ओह, दॅट्स ग्रेट न्यूज. चला, म्हणजे आपलं एक काम तरी झालं. येस,
दोघंही किती खुश होते, मावशी आणि निरंजन दादा पण. आणि रमा तिला सांगितलं का? अरे नाही, रमा नव्हती ना. रमा नव्हती म्हणजे? नव्हती, घरात नव्हती. मी विचारलं कुठे आहे म्हणून, तर ते दोघं ना काहीच बोलले नाहीत. मला पण वाटलं नको ना उगाच विषय वाढवायला. अच्छा एनिवे, मी ना आता डिझायनरला भेटायला आले, मी नंतर बोलते. ओके बाय. रमा घरी नव्हती, मग गेली कुठे असे? हा मावशी बोल, काय झालं? सगळं ठीक आहे ना? ठीक नाहीच ते सगळं. काय झालंय मावशी? रमा कुठे आहे? ती ठीक आहे ना? ती बरी आहे ना? काय रे सिद्धार्थ, तू पण घेऊन घेऊन कुणाचं नाव घेतलंस? रमेश. अगं मावशी असं काय बोलतेस ग तू? सांग ना, कुठे आहे ती? तिचं काय सांगायचं बाबा. हा, अरे तिच्या मर्जीने ती घरात आली, तिच्या मर्जीने जाते येते, सगळा तिचा कारभार असतो बघ. मला विचारते थोडीच ती, मला कुठे माहित असणार आहे कुठे गेली ती. ते पण तुला का रे आज आठवण आली तिची? अगं अचानक कुठे? तूच म्हणालीस ना काही ठीक नाहीये, म्हणून मी सहज चौकशी केली. दॅट्स ऑल. ठीक नाहीच आहे. तुझ्या साखरपुड्याची बातमी समजली, मुलीकडच्यांचा होकार आलाय म्हणे, मुहूर्त काढायला सांगितलाय, आणि एवढं सगळं घडून मावशीला एका शब्दाने कळवलं नाहीस. आणि त्यासाठी मी विचारायला फोन केला, तर नाव कुणाचं घेतलंस? रमेशचं. म्हणजे काही ठीक नाहीच आहे ना? अगं मावशी, आय एम रिअली सॉरी. मी तुला इन्फॉर्म करणार होतो, पण वर्क प्रेशर वगैरे, हॉस्पिटल तुला माहिती आहे ना. राहू दे ते प्रेशर का प्रेशर तुझं बाजूला. आपली माणसं एका बाजूला आणि काम एका बाजूला. काम काय आज आहे उद्याही असेल, पण मावशीचा काय भरोसा उद्या आहे की नाही. अगं मावशी प्लीज, आता मेलोड्रामा नकोय प्लीज. अगदी भावासारखंच बोललास बघ. त्यालाही असं काही बोलायला गेलं ना की लगेच त्रास होतो. जाऊ दे, आता तुझ्याशी लग्न करून जी मुलगी घरात येईल ना, तीच आपली मुलगी मानायची बघ. प्रियांका बिचारी घरी येऊन खुश खबर देऊन गेली हो. नाहीतर तुम्ही दोघं भाऊ एका शब्दानं मला कळू दिलं नसतं. ओके, अच्छा मला सांग की दादा कसा आहे, कुठे आहे तो? निरंजन ठीक आहे. आता एकदा कामात रमला ना की तिच्या विचारातून बाहेर पडेल बघ. कोणाच्या? हे आपलं मंगलच्या रे, मंगलच्या. ठीक आहे मावशी, ठेवतो मी, बोलूया नंतर. बाय. रमा ये ना.
निरंजन, माझा हात असा सोडत जाऊ नकोस ना.